हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे फेवरेट लिप बाम्स. फेवरेट असं नाही, जेवढे पण माझ्याकडे लिप बाम्स आहेत ज्याच्यामध्ये काही वर्क केलं आहे काही नाही केलं आहे ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. बिकॉज आय हॅव क्वाईट अ लॉट लिप बाम्स. काही टाईम वेस्ट न करता लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सर्वात पहिले तुम्हाला अपडेट देते की मी बोललेली लास्ट व्हिडिओमध्ये मी हेअरकट करणार आहे, बट मी नाही केले आणि मला इच्छा नाही झाली बिकॉज सगळे केस हेल्दी आहेत. काही स्प्लिटन्समुळे मला हेअरकट नव्हता करायचा बिकॉज रिसेंटलीच आता मी केस कापले होते घरीच स्वतः. सो जरा मी विचार केला लेंथ वाढू दे आणि मग मी हेअरकट करेन. झालेलं आहे. आपण वळूया आता मेन व्हिडिओकडे. तर सर्वात पहिले मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा फर्स्ट लिप बाम ज्याला मी खूप ऑब्सेस्ड होती कोविडमध्ये. सो हा आहे लनेज. हा मला फ्रीमध्ये पॅक मिळालेला. आता मोठी डबी मला मिळत नाही आहे. हे सगळे माझे असे पॅक संपलेले आहेत. मला लनेज एवढं आवडत होतं, बट ह्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, हे खूप म्हणजे मार्केटमध्ये मला आधी असं वाटायचं की लनेज इज द ओनली लिप बाम जे सर्वात चांगलं आहे आणि म्हणून मी ह्याच्यावरती पैसे टाकत होती. पण नंतर मला कळलं की हे छान आहे. मी ह्याला जरा पण वाईट नाही बोलणार बिकॉज हा खूप छान काम करतो. हे जेव्हा तुम्ही लिप बाम यूज करता तुमचे लिप्स आयुष्यात कधी चॅप नाही होणार. रात्री लावल्यानंतर थोडंसं हेवी आहे लिप्सवरती. इट्स लाईक अ स्लीपिंग मास्कसारखंच हेवी आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठतात ना फुल डेड स्किन अशी निघून जाते एकदम क्विकली. बट एवढंच आहे की हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह साईडला आहे लिप बाम. तर या बट हे खूप छान काम करतं आणि स्पेशली हे पिंकवालं. ह्याच्यामध्ये अजून पण व्हेरियंट्स असतात बट मला स्पेशली हे पिंकवालं खूप आवडतं. सो सेकंड आहे बोरोलिन. हे मी स्कूल टाईम्समध्ये वगैरे असं वापरलं आहे आणि मला आता या टाईमला परत घ्यायचं होतं बिकॉज मी एक व्हिडिओ बघितलेली ज्याच्यामध्ये असं होतं की ह्याच्याने लिप्स खूप छान सॉफ्ट राहतात आणि मला आवडतं लिप बाम खूप आवडतात. मला चॅप्ड लिप्स जरा पण आवडत नाही. सो आय एम क्रेझी अबाउट लिप बाम. शोधात असते मी लिप बामच्या. तर मी हे बोरोलिन घेतलेलं आणि हे मला माहिती होतं की हे चांगलं काम करतं. फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ह्याची कन्सिस्टन्सी ना अशी क्रीमसारखी आहे. तर मी ह्याला लिप्सवरती आता नाही यूज करत. मी ह्याला रॅदर इथे यूज करते. हे आपल्या हा पार्ट खूप ड्राय होऊन जातो ना बिकॉज हे असं क्रीमसारखं आहे. प्लस ह्याला खूप जास्त हार्श फ्रेग्रन्स आहे म्हणून मी हे लिप्सवरती नाही यूज करत. बट हे काम छान करतं नो डाऊट. खूप चांगलं हायड्रेशन देतं. बट मी आता हे लिप्सवरती यूज करणं बंद केलं. मी आता फ्रेग्रन्सपासून अशी लांबच राहते आणि ते कसं वाटतं की लिप्सला काहीतरी असं परफ्यूमवाला फ्रेग्रन्स लावलं आहे तर ते असं थोडं वियर्ड पण वाटतं ना. मला हा केस खूप त्रास देतो या. माझ्या आता हेअर ग्रोथ मी मध्ये बोललेली ना हेअरफॉल खूप होतं तर ग्रोथ होते तर हे असे मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मी फॉक्सटेल. तर हे माझ्याकडे फॉक्सटेलचे 2 आहेत. हे मला कोलॅबमध्ये मिळालेलं. हे ट्रान्सपरंटवालं आहे आणि दिस इज टिंटेड. हे ट्रान्सपरंटवालं जे आहे ना हे दोन्ही लिप बाम खूप छान आहेत, मला आवडतात. फक्त ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, हे ना असे शुगरी टेस्ट करतात. असं वाटतं की शुगर सिरप लावलेलं आहे म्हणून ना हे अशी खायची इच्छा होते खूप. ह्याची कन्सिस्टन्सी छान आहे, लाईट वेट आहे. स्टिकी सगळे लिप बाम लिप ग्लॉसेस सगळे स्टिकी थोडे असतात, आपले केस वगैरे चिटकतात. बट हे एवढं पण स्टिकी नाही आहे. ओव्हरऑल डिसेंट प्रोडक्ट आहे पण हे हायड्रेशन देत नाही. हे तुमच्या लिप्सला ग्लॉसीनेस देतं. स्पेशली टिंटेडवालं हे ॲज अ लिप ग्लॉस तुम्ही यूज करू शकतात, नॉट ॲज अ लिप बाम. बिकॉज ह्याच्याने हायड्रेशन जे लिप बामने दिलं पाहिजे चॅप लिपपासून ते हे देत नाही. खूप डार्क असा ह्याचा पिगमेंट आहे. ट्रान्सपरंटवालं सुद्धा हे एकदम ट्रान्सपरंट आहे. कन्सिस्टन्सी छान आहे बट हायड्रेशन एवढं नाही आहे. नेक्स्ट आहे डीएम ब्युटी. हे पण लिप बाम आहे बट दिस इज मोर ऑफ अ लिप टिंट मला असं वाटतं विथ लिटिल ग्लॉस बिकॉज ह्याचं शेड वगैरे खूप छान आहे. हे मला खूप आवडतं आणि ह्याचा हातावरती स्वॉच दाखवते. लिप्सवरती खूप छान वाटतं. ह्याच्या खाली मला थोडंसं बेस लावावं लागतं बिकॉज माझे पिगमेंटेड लिप्स आहेत तर ते ट्रान्सपरंट लिप बाम थोडंसं ओकेश वाटतं. मॉर्निंगला हे लावलं ना तर तुमचे लिप्स चांगले राहतील, चॅप नाही होणार. बट आतल्या आतमध्ये असं हायड्रेटेड फील नाही होत. इफ यू आय डोंट नो तुम्हाला समजतं आहे का मी काय बोलते. जसं हे बाकी लिप बाम करतात ना की असं हायड्रेटेड फील करतं तसं नाही करत. फक्त हे चॅप नाही करणार. सो हे जे आहेत ना हे जस्ट असं कॉस्मेटिक असं मेकअप ब्रँडसारखं आहे. स्किन केअर लिप केअर प्रोडक्ट्स मला नाही वाटत. ओके, नेक्स्ट आहे एल्फ. हे मला नाही आवडलं. आय रिग्रेटेड बाईंग दिस बिकॉज हे लिप बाम मला ना टिंटेड लिप बाम घ्यायचं होतं बिकॉज माझे लिप्स
मी खूप वेळा मेन्शन केले मला चॅप लिप्स नाही आवडत. ह्याचं काय होतं माहिती आहे का, आतमध्ये कधी कधी ना अचानकमध्ये ऑइल निघतं, अचानकमध्ये ट्रान्सपरंट कलर निघतो, अचानकमध्ये टिंटेड कलर निघतो आणि ह्याला मिक्स पण कसं करणार, जाड आहे हे, ह्याला मिक्स तरी कसं करणार. आत्ता पण मी तुम्हाला दाखवते. सी, हा कलर निघाला आहे. अरे फोकस काय नाही करत. हा बट ॲक्च्युअलमध्ये हा कलर नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये हा खूप डार्क कलर आहे जो निघतच आत्ता आहे बघा. आता इकडचा कलर बघा आणि हा कलर बघा, किती डिफरंट आहे. आतमध्ये प्रोडक्ट सुकला आहे काय झालं आय डोंट नो. आणि हे पण अगेन लिप्सवरती खूप हेवी वाटतं, हायड्रेटेड जरा पण फील नाही करत, खूपच जाड असं काहीतरी लावल्यासारखं वाटतं, बोलताना अनकम्फर्टेबल वाटतं, असं खूप स्टिकी आहे. सो मला हे एल्फचं नाही आवडलं. त्याच्यानंतर हे आहे मिनिमलिस्टचं एस्कॉर्बिक ॲसिड 0.8%. हे लिप ट्रीटमेंट म्हणून मी ऑर्डर केलेलं पिगमेंटेड लिप्ससाठी, बट मी ह्याला 2.5 वीक्स वापरलं, बट इट इज नॉट वर्किंग ॲट ऑल. प्लस ह्याच्यामध्ये एवढा केमिकलचा वास येतो, म्हणजे हे जेव्हा मी प्रोडक्ट असं ओपन करून असं फुसकी असं आतून हवा आली ना तरी पण ती एकदम केमिकली वाटते. आणि जेव्हा आपण हे लिप्सवरती लावतो ना तर असं वाटतं की लिप्सवरती काहीतरी केमिकल लावलं आहे. आतमध्ये टेस्ट तशी यायला लागते फॉर सम रिझन. त्या कधी कधी माहिती आहे वासाने आपल्याला थोडीशी टेस्ट येते, तसं वाटायला लागलं. म्हणून तरी मी 2.5 वीक्स वापरलं बघायला की हे पिगमेंटेड लिप्सवरती काम करतं का. तर मला काही चेंज असा ॲज सच दिसला नाही. बट येस ह्याच्याने ना हायड्रेटेड त्या मोमेंटला नाही फील होत, बट नेक्स्ट डे ऑल डे कधीच लिप्स चॅप होत नाही. त्यासाठी ह्याने खूप चांगलं काम केलं आहे. ड्राय लिप्स नाही होत आणि एकदम लाईट वेट आहे, रात्रभर असं काही फील नाही होणार. फक्त ते तेवढाच एक बॅकड्रॉप आहे. पिगमेंट म्हणजे या लोकांनी हे सेल केलं या लिप ट्रीटमेंट म्हणून, त्याच्यासाठी ते काम करत नाही आहे. बट येस ह्याच्याने चॅप लिप्स होत नाही, एकदम सॉफ्ट राहतात ऑल डे. नेक्स्ट डे लिपस्टिक लावल्यानंतरसुद्धा लिप्स सॉफ्ट राहतात. त्याच्यानंतर आहेत माझे फेवरेटवाले. तर सर्वात पहिले बायोक्यूल. मी हे माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा टाकलेलं आहे की हे ना लनेजसारखं आहे. लनेजसारखी कन्सिस्टन्सी नाही आहे. हे थोडं लाईट वेट आहे, हे थोडं असं मास्कसारखं हेवी आहे, पण हे हायड्रेट करतं लिप्सला. आणि हे ऑलमोस्ट संपायला आलं आता माझं. हे पण असं ना ग्लॉसी असं ट्रान्सपरंट आहे. सी, छान आहे आणि मस्त स्ट्रॉबेरीचा स्मेल आहे. म्हणजे वॅसलीनचं कसं वाटतं आपल्याला की हां लावलं आहे, एकदम लाईट वेट, काही हे नाही, हायड्रेशन पण मिळते, तशा टाईपमध्ये आहे हे बायोक्यूलचं ग्लो स्ट्रॉबेरी लिप बाम. त्याच्यानंतर आता रिसेंटली मी हे बीज वॅक्स लिप बाम बाय केलं आहे. तर हे जे लिप बाम आहे ना हे मी यशश्री रावच्या एका व्हिडिओमध्ये असं रँडमली बघितलेलं आणि मी त्याच्यानंतर मला असं सवय आहे की कोणताही प्रोडक्ट बघितला की त्याच्याबद्दल यूट्यूबवरती सर्च करणं, त्याच्याबद्दल ॲमेझॉनवरती रिव्ह्यूज बघणं, हे सगळं मी केलं. आणि मी जेवढं बघितलं ह्याला ना काही ग्लॉस नाही आहे, हे एकदम क्रुएल्टी फ्री प्रोडक्ट आहे. प्लस ह्याला काही बोलतात ना काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, फक्त बीज वॅक्स आहे आणि मी पेपरमेंटवाला घेतलं तर पेपरमेंटचा थोडा फ्लेवर आहे बस. हे एकदम वॅक्सवरती पूर्ण आहे, काही ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे, काही ह्याच्यामध्ये हार्श प्रोडक्ट्स नाही आहेत, फ्रेग्रन्स नाही आहे, नथिंग. प्युअर वॅक्स आहे, बीज वॅक्स. तर मी विचार केला की चला ट्राय करूया. आणि हे मी माझ्या हजबंडसाठी स्पेशली ऑर्डर केलेलं बिकॉज ह्याला ना काही ग्लॉस नाही आहे, त्याचे लिप्स खूप चॅप्ट आहेत. आणि हे लिप बाम असं आहे, आता असं आहे. तर हे ना लावल्यानंतर पेपरमिंटसाठी सारखं ना असं पोलोचा वास कसा असतो तसा हा पोलोचा वास आहे. लावल्यानंतर असं टिंगलिंग सेन्सेशन्स होतात. बट हे प्लमर नाही आहे, काही लिप्स प्लमिंग वगैरे करत नाही हे फक्त. आणि हायड्रेशन खूप छान आहे रात्री लावल्यानंतर खूप. आणि त्याला ना असं डेली ऑफिसला वगैरे जाताना माझे लिप बाम्स बाकीचे लावलेले की असं ग्लॉसी इफेक्ट येत होता आणि ह्याला ग्लॉसी नाही आहे, तर हे स्पेशली त्याच्यासाठी आहे. पण मी पण रात्री लावते. तर सी, आता मी ह्याला इथे लावते, काही ग्लॉस नाही, दिसत पण नाही आहे. बाकीचे बघा कसे चमक धमकत आहेत, पण हे बघा काही ग्लॉस नाही आहे. सो मला हा खूप आवडला, असं लावल्यासारखं वाटत नाही आणि ह्याच्यावरती मग लिपस्टिक स्टे करते. काही काही लोकांना असं असतं ना की लिपस्टिकच्या आतमध्ये लिप बाम लावायचं असतं बट मग लिपस्टिक राहत नाही किंवा असं. आत्ता पण मी हे लावलं आहे तरी पण लिपस्टिक मॅट दिसते.
म्हणून मला हे आवडलं. हे थोडं ना एक्सपेन्सिव्ह आहे, ह्याची MRP आहे 1000, बट हे मला ॲमेझॉनवरती 400ला मिळालं आहे. आणि मला ओरिजिनल म्हणजे ह्याचे इन्ग्रेडियंट्स वगैरे खूप असं अट्रॅक्टिव्ह वाटले, बीज वॅक्स, म्हणून मग मी हा घेतला. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे माझा मोस्ट फेवरेट, म्हणजे मी कोणतेही वापरले, कधीही मला काय वाटलं मी घुमून फिरून त्या प्रोडक्टकडे जाते, विच इज NMF. हे एक ड्रग स्टोअर प्रोडक्ट आहे. हे मेडिकल्समध्ये मिळतं. हे मला ॲमेझॉनवरतीच मिळतं. नायका वगैरेमध्ये तुम्हाला हे नाही मिळणार. हे आत्तापर्यंतचं बेस्ट 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 लिप बाम आहे, ज्याला तुम्ही रात्री लावल्यानंतर प्रॉपर हायड्रेशन. हे माझं संपलं, हे माझे सेकंड की थर्ड डब्बी आहे, पूर्ण संपलेलं आहे. तुम्ही म्हणजे लनेज वगैरेला सगळ्याला हे मागे काढतं हे लिप बाम. हे तुम्ही ना इंस्टाग्रामवरती वगैरे खूप वेळा बघितलं असेल, NMF म्हणून. ह्याचे बाकीचे पण प्रोडक्ट्स आहेत. आत्ता ह्याचं ना पॅकेजिंग चेंज झालं आहे, आता डार्क ग्रीन कलरमध्ये येतं, बट हे जुनं प्रोडक्ट आहे. सो ह्याला काही फ्रेग्रन्स नाही, काय नाही, एकदम वॅसलिनसारखी कन्सिस्टन्सी आहे, फक्त थोडी थिक आहे, जे जरा पण नाही आणि एकदम हायड्रेटेड फील होतं. हे बघा, वॅसलिनसारखी, सेम वॅसलिन, पण काय फ्रेग्रन्स नाही, एकदम लाईट. आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन E आहे, जे आपल्या लिप्ससाठी हायड्रेशनसाठी खूप चांगलं असतं आणि पिगमेंटेशनसाठी. सो येस, हे मला आवडतं. ह्याच्यामध्ये SPF पण आहे. SPF किती आहे? SPF 40+. सो हे मी रात्री यूज करते. मी मॉर्निंगला युजली लिपस्टिकमध्येच असं असतं, सो मी नाही मॉर्निंगला यूज करत, बट हे रात्रीसाठी खूप चांगलं आहे. सो येस, हे सगळे होते माझे लिप बाम्स. डू लेट मी नो तुम्ही ह्यातला काही यूज करतात का आणि तुमचे काय रिव्ह्यूज आहेत. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन अनदर व्हिडिओ. बाय. मला ना चांगला आउट्रो विचार केला पाहिजे. मी एकदम असा व्हिडिओ शूट करते आणि मग भस्कन बंद होऊन जातो. ओके, एनिवेज, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि हा कुर्ता मी घेतलेला बँड्रामधनं. तुम्ही माझी बँड्रा शॉपिंग हॉल व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा. आणि ह्याच्यासोबत प्लाझो पण आहे, 1 स्ट्रिप आहे. तर मी घातला नव्हता भरपूर दिवस, पण स्टिच केला म्हणून घातला. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि असेच कॉमेंट करत राहा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. आणि मला काही सजेशन्स असेल तर नक्की सांगा. बाय बाय.